नमस्कार. आमच्या शाळेचे नाव किया बांटिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल. माझे नाव समृद्धी बाळासाहेब काळे व या माझे सहकारी. माझे नाव शिवानी बाबासाहेब पोटे. माझे नाव आर्या सचिन गुरव. माझे नाव अस्मी अमित कांबळे. माझे नाव तनया जगन्नाथ बडके. आपण आता पाहिले की आपल्या महाराष्ट्रात खूप पाऊस पडला, त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले, ज्यामुळे शेतीचे नुकसान झाले. शेतीवरील जी माती होती ती वाहून गेली व शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. त्यासाठी आम्ही एक प्रकल्प तयार केला आहे. त्या प्रकल्पाचे नाव आहे नैसर्गिक घटकांपासून सूक्ष्म अन्नद्रव्य खत तयार करणे. हा प्रकल्प खूप सोपा आहे. या प्रकल्पासाठी खूप कमी खर्च लागणार आहे. हा प्रकल्पासाठी आता पुढील साहित्य लागणार आहे, जसे की लोखंडी खिळ्याचे द्रावण, केळाची साले, कंपोस्ट खत, मीठ, दगडाची भुकटी, भाजीपाला इथे साहित्य वापरून आपण हे खत तयार करणार आहोत. हे खत तयार करण्यासाठी आपण पहिले वेगळे पाणी एका भांड्यात काढणार आहोत, ज्यामध्ये आपण लोखंडी गंजलेले खिळे टाकणार आहोत व ते 7 दिवस तसेच ठेवणार आहोत. त्यानंतर केळीची साले, कंपोस्ट खत, मीठ, दगडांची भुकटी हे आपण सर्व मिश्र करणार आहोत व 7 दिवसानंतर या पाण्यामध्ये आपण ते मिसळणार आहोत. त्यानंतर 50 लिटर पाणी घेऊन आपण हे सर्व एकत्र केलेले मिश्रण आहे ते आपण 50 लिटर पाण्यामध्ये मिसळणार आहोत. त्यानंतर हे आपण 15 दिवस झाकून ठेवणार आहोत. त्यानंतर हे रोज आपण ढवळायचे व खत तयार होते. हे खत आपण वनस्पतींच्या मुळावर व मातीवर फवारायचे आहे, ज्यामुळे आपल्या वनस्पतींचे किंवा आपल्या शेतीतील जे पीक आहेत त्याचे उत्पादन वाढेल. व हे खत आपण या खतामध्ये मायक्रोन्यूट्रियंट्स असतात. हे मायक्रोन्यूट्रियंट्स आपण दुसऱ्या देशातून घेऊन येतो. हे आपल्या देशात बनत नाही. हे आपण इजिप्त व चायना या देशातून घेतो. तर हे आपण जर बनवलं तर आपल्याच देशात आपल्याला मायक्रोन्यूट्रियंट्स भेटतील व दुसऱ्या देशातून घेऊन यायची आपल्याला गरज पडणार नाही व आपल्या शेतकऱ्यांचे उत्पादन आणखी वाढेल. धन्यवाद.